नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सध्या आपण पाहतो आहोत की शेळीपालन हा व्यवसाय फार वेगाने वाढत आहे. शेळ्यांच्या मांसाला देखील आता मागणी आहे. गावठी शेळ्यांशिवाय उस्मानाबादी शेळ्या विकत घेतल्या जात आहेत. व्यावसायिक अजमेरी, बार्बेरी, कोटा या भारतीय जातींबरोबरच सानेन, आफ्रिकन बोअर या परदेशी जातींचं देखील संगोपन केलं जात आहे. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण कन्याळ ही जात आपल्याकडच्या वातावरणात अतिशय चांगली आहे. त्यामुळे शेळीपालक या जातीचं संगोपन करत आहेत. आता शेळीपालन करताना म्हणजे शेळ्या खरेदी केल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर सुरुवातीला शेळ्या आणल्यानंतर 1 महिना आपण त्यांना स्वतंत्र राहायला दिलं पाहिजे. आपल्या आधीच्या शेळ्यांच्या संपर्कात या नवीन शेळ्या येऊ नयेत याकरता स्वतंत्र पाणी, खाद्य त्यांना ठेवावं. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर त्याची बाधा आपल्या आधीच्या शेळ्यांना होण्याची शक्यता असते. आता जेव्हा आपण दुसऱ्या राज्यातून शेळ्या खरेदी करतो तेव्हा नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, तर खरेदी करणाऱ्याने पहिल्यांदा स्वतःसाठी शेळ्यांचा गट किंवा 50 शेळ्या आणि 5 बोकड याप्रमाणे खरेदी करावा. तो गट एकाच फार्मवरून घेतला असला पाहिजे. त्याचं PPR रोगाचं प्रतिबंधक लस झालेली असली पाहिजे. ज्या ठिकाणाहून आपण शेळ्या घेणार आहोत त्या ठिकाणी त्या शेळ्या ज्या प्रकारचा झाडपाला, खाद्य खात असतात त्या प्रकारचं खाद्य, पाला आपल्या वाहतुकीच्या गाडीत किमान 4 ते 5 दिवस पुरेल एवढ्या प्रमाणात भरून घ्यावा. शेळ्यांना वाहनात चढवण्यापूर्वी कॅल्शियमयुक्त आणि जीवनसत्वयुक्त औषधं 20 ते 30 मिली या प्रमाणात पाजावीत. प्रवास जर 6 ते 8 तासांपेक्षा जास्त असेल तर वाहन थांबवून परत पाणी, खाद्य द्यावं आणि औषधं पाजावीत. आणि फार्मवर पोचल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधं पाजावीत. तसंच गूळ मिश्रित पाणी पाजावं आणि सलग 3 दिवस जीवनसत्वयुक्त औषधं पाजावीत. तसंच शेळ्यांना गोळी खाद्य दिल्याने बाजारातील मागणीप्रमाणे बोकड विक्रीकरता आपल्याला तयार करता येतात. शेळीपालन करण्यासाठी शेड करता जेव्हा बांधकाम आपण करणार असू तेव्हा ते कमी उंचीसाठी न बांधता किमान 5 ते 6 फूट उंचीवर बांधावं. त्याकरता पूर्वीप्रमाणे बांबूच्या साठीशिवाय आता प्लॅस्टिकच्या फोल्डिंगच्या देखील साठी उपलब्ध आहेत. या काढता येतात, स्वच्छ करता येतात, निर्जंतुकही करता येतात. साठीच्या वर 7 ते 8 फुटावर पत्रा टाकावा. मध्यभागी शेडची उंची 10 ते 12 फूट असावी. साठीपासून लेंडी पडत असलेल्या ठिकाणी चुना शिंपडावा. वर्षातून 3 ते 4 वेळा लेंडीवर चुना टाकावा. तसंच शेड ही हवेशीर असणं आवश्यक आहे. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लसीकरण. शेळ्यांना आंत्रविषार या रोगाची प्रतिबंधक लस वर्षातून 2 वेळा टोचावी आणि PPR या रोगाची लस देखील टोचावी. PPR या रोगाची लस टोचल्यानंतर तिची प्रतिकारशक्ती 3 वर्ष असते. त्याशिवाय शेळ्यांना धनुर्वाताचं इंजेक्शन वर्षातून किमान एकदा टोचावं. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने जर आपण शेळीपालन व्यवसाय केला तर त्यामधून आपल्याला चांगलाच फायदा होऊ शकेल. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात शेळीपालन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.